सध्या बहुचर्चित असलेला 52 कोटीचे उपसूचनांचा जो विषय आहे त्यामध्ये सर्वपक्षीय नगरसेवक असा उल्लेख केला गेला वारंवार. म्हणजे महानगरपालिकेतल्या पदाधिकारी असतील किंवा वर्तमानपत्रातनं अशा बातम्या ज्या आल्यात त्यापैकी असं म्हटलं गेलं. पण आम्ही या उपसूचना ज्या दिल्या गेल्या त्याची प्रत मिळवलेली आहे. तर त्याच्यामध्ये 100% भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या सह्या आहेत. ना त्याच्यामध्ये शिवसेनेच्या सह्या आहेत न राष्ट्रवादीच्या सह्या आहेत. आमचं असं म्हणणं आहे की या विषयाची चौकशी समिती मान्य आयुक्तांनी नेमलेली आहे, ती तर झालीच पाहिजे. पण चौकशी होत असताना नवनिर्वाचित नगरसेवक आहेत, यदा कदाचित त्यांना कळलं नाही, त्यांनी जाणून बुजून सह्या केल्या गेल्या, म्हणजे सगळ्या गोष्टी असं आपल्यापुढे मांडण्यात आलेले. खरं तर हा अधिकार मान्य महापौरांचा आहे जर जनरल बॉडीच्या उपसूचना असतील, नाहीतर स्थायी समिती चेअरमनचा आहे जर त्यांच्या माध्यमातून उपसूचना दिल्या गेल्या असतील. परंतु इथं दिसून असं येतं की दोघांच्याही माध्यमातून न जाता या उपसूचना थेट अकाउंट्स डिपार्टमेंटकडे गेलेल्या आहेत. पण त्या कशा गेल्या? आपण जेव्हा म्हणतो की एखादा चोरीचा मुद्देमाल एखाद्या सावकाराने दुकानदाराने घेतला तर तो आरोपी आहे, तो आरोपी आहे असं म्हणताना मग बाकीचे ज्यांनी तो माल तिथं आणून विकला किंवा कुठून तो घेतला असेल तर त्यांना आरोपी नाही करायचं का? मग ते सुद्धा त्याच्यामध्ये सहआरोपी झालेच ना. आज ज्या नगरसेवकांनी सह्या केलेल्या आहेत तर म्हणलं जातं की त्यांच्या चुकून सह्या असतील किंवा त्या खोट्या सह्या असतील. जर खोट्या सह्या असतील तर अजून गंभीर आहे. मग फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे जर खोट्या सह्या आहेत. आणि जर त्यांनी अजाणतेपणी केलंय तर हे सुद्धा चूक काय की पक्षाच्या नेतृत्वाला विचारून नगरसेवकांनी सह्या केल्या पाहिजेत. आम्हाला असं भासवलं गेलं की तुमचे पण नगरसेवक आहेत वगैरे, म्हणजे आम्ही या गोष्टीच्या मध्ये न पडण्यासाठी. परंतु जे आपण विषय बघितले, नगरसेवकांच्या सह्या आहेत, त्यांच्या वॉर्डाचा त्या विषयाशी संबंध नाही. मग जेव्हा नगरसेवक सह्या करतो, समजा मी आहे, माझ्या वॉर्डमध्ये काही घड दर वाढ करायची तर मी सही केली तर मी समजू शकते किंवा तुम्ही समजू शकाल. पण हा संबंधित कुठलाही नगरसेवक याच्या वॉर्डमधला हा विषय नाही. त्यामुळं याच्यामध्ये एकतर अर्थपूर्ण व्यवहार झालेले आहेत किंवा यांना कुणीतरी दबाव टाकलेला आहे. जसं आपण म्हणतो बाल गुन्हेगाराकडनं चोरी झाली त्याला कमी शिक्षा असते, पण करून घेणारा नामानिराळा होतो, तो सुटून जातो. मग जेव्हा ही चौकशी समिती नेमली गेली आहे त्याच्यामध्ये जाब होतील. जसं आपण म्हणलं की सर्व कर्मचाऱ्यांचे घ्या, अधिकाऱ्यांचे घ्या, परंतु ह्याच्यामध्ये त्या ठेकेदारांचे पण घेतले गेले पाहिजेत जाब. ज्यांना हे पैसे मिळाले तर आपल्याकडं क्लिअर आहे, सगळ्यांची नावं क्लिअर आहेत, सही करणाऱ्यांची नावं क्लिअर आहेत. मग ह्यांना का नको विचारायला? हा पायंडा पडेल. किंवा ह्यांच्या ज्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यांनी ह्यांना चुकीच्या वाटा का दाखवल्या? म्हणजे जे नवीन आहेत, ज्यांना माहिती नाही, त्यांना का हे मार्गदर्शन चुकीचं केलं गेलं? हा पण आमचा मूळ मुद्दा आहे. हा, जुने पण त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे जुन्यांनी पण नवीनला डायव्हर्ट केलं का? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 52 कोटी हे काय असेच अगदी दुधाला अभिषेक देवाला घालतो त्याप्रमाणे तर नाही गेलेले. एंड ऑफ द डे, एंड ऑफ द आवर्स गेलेले पैसे आहेत हे. त्यामुळं ह्याच्यामध्ये एक आरोपी नसून ह्याच्यामध्ये जेवढे सगळे आहेत सगळ्यांचीच चौकशी झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये आमच्या पक्षांचा समावेश नाही, या सह्यांमध्ये नाही. त्यामुळं उगीचच आमचे पण पक्षांची नावं कोणी कृपा करून घेऊ नये, कारण आम्ही तशी आमच्या नगरसेवकांना तंबी दिलेली आहे की विचारता न विचारता कुठेही सह्या करायच्या नाहीत, वाचून सह्या केल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत. त्यामुळं ह्याची निष्पक्षपणे चौकशी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपेक्षा बाहेरच्या लोकांकडनं चौकशी व्हावी. उंदराला मांजर साक्ष होऊ नये. त्यामुळं जर चौकशी खरंच करायची आहे किंवा नाही तर म्हणजे गार होऊन द्यायचं, थंड होऊन द्यायचं, असं होऊ नये. झाली तर चौकशी सगळ्यांचीच व्हावी. ज्या ठेकेदारांसाठी ही बिलं अदा केली गेली आहेत, ज्या लोकांनी याच्यावरती सह्या केल्यात, मग त्यांना सह्या कोणी करायला सांगितल्यात, ह्या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी आमची नम्र विनंती आहे. काल ते आयुक्तांनी सांगितलं की हे जे 52 अरे खुर्च्या दे ना. ए बाळू चेअर घे इथं आतमध्ये. आतमध्ये ऐश्वर्या आयुक्तांचं काल असं म्हणणं होतं की हे सगळे बिलं आम्ही थांबवलेत, कुणाला 1 रुपया दिला नाही.
तुम्ही माहिती काढली या संदर्भात काय माहिती? बिलं थांबवली म्हणजे तुम्हाला मी सांगते की पैसे नव्हतेच, अकाउंट डिपार्टमेंटमध्ये पैसे नव्हते, पण जो 2-3 तारखेला जे GST जे आपल्याला पैसे मिळतात महाराष्ट्र शासनाकडनं वगैरे, ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येणार होते, म्हणून त्यांनी 31 मार्चचा फक्त इफेक्ट दिला. आणि खरं तर असं आहे ना, ते जर पैसे 31 मार्चला दिले गेले नसते तर ते पुढच्या वर्षाच्या खर्चात पण आले असते. ऑलरेडी 1500 कोटी आम्ही लॉस म्हणजे खड्ड्यामध्ये आहोत, तर हे पण 52 कोटी गुणिले 4 म्हणजे चौपट आम्ही टेंडर काढू शकतो. म्हणजे 200 कोटी आमचा नुकसान तसं तर पुढच्या वर्षी या आर्थिक वर्षात तसंही झालं असतं. म्हणजे ते केलं गेलं, ते आता चांगलं म्हणावं वाईट म्हणावं, पण त्याची पद्धत चुकीची आहे. ज्या पद्धतीने महापौरांचा आणि स्थायी समिती चेअरमनच्या हक्कावरती गदा आलेली आहे, हा महत्वाचा विषय आहे आमचा. म्हणजे त्यांना विचार, म्हणजे याचा अर्थ असा आहे का की बाहेरून जे काही महानगरपालिका ऑपरेट करायला बघणारे लोक, त्यांनी महापौरांना आणि चेअरमनला महत्वात धरलं नाही? त्यांचं काम होतं त्यांना बोलून सांगणं की हे का विषय करून घ्या. स्थायी समिती चेअरमन विचारत सुद्धा होते की अशा प्रकारची जर काही असतील तर आपण, म्हणून तर 30 तारखेला एक मीटिंग होती, तरतूद वर्गीकरण करू शकलो असतो. मग त्यांच्या हक्कावर गदा आहे किंवा त्यांना इनव्हॅलिड करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी नगरसेवकांचा केला गेलेला वापर आहे. दुसरा विषय असा की चेअरमन म्हणले की आम्ही सगळे HODना विचारलं की या संदर्भात काय काम झाले, अगर काय तुम्हाला काय माहिती, तर सगळ्या HODनी हात वर केले, आम्हाला या संदर्भात काही माहिती नाही. नाही, आता हे बघा, HOD ची बिलं तयार असतात. शेवटच्या दिवसापर्यंत जर तिथं काही अमाऊंट दिसली तर ते लगेच बिलं पाठवतातच, कारण SAP आहे, त्यांची ती सिस्टीम सगळी ऑनलाईन आहे. पण असं असताना त्यांना ज्या वेळेस तिथं रिफ्लेक्ट झालं की इथं पैसे दिसत आहेत, हेतू पुरस्कार त्या गोष्टी झालेल्या आहेत, जेव्हा रिफ्लेक्ट झालं त्याच्यानंतर त्यांच्या फाईल मूव्ह झाल्या ना, त्याच्यामध्ये वरच्या HODंचा संबंधच नाही येत. काही संबंध कुठे येतो? सह्या घेणाऱ्याला घ्यायला नक्की कोण गेलं होतं, त्याची पण चौकशी झाली पाहिजे ना. ही कुठली म्हणजे डोर सर्व्हिस झाली ही. हे ज्या सह्या झालेले आहेत नगरसेवकांच्या, त्याच्यामध्ये भोसरी मतदारसंघातले जास्ती नगरसेवक दिसतात. काय कारण असू शकेल त्याच्यामध्ये? आता हे ठेकेदार आहेत, म्हणजे जे ठेकेदार आहेत त्यांनी सह्या घेतल्यात, मग तिकडची कामं जास्त असतील असं त्याचा अर्थ दुसरा होतो ना. दबाव नसेल ना? दबाव आता हे नगरसेवकांकडनंच कळेल आता आपल्याला ह्याचं उत्तर. बरोबर, त्यांना विचारलं नाही तर जैन साहेबांनी सांगावं की माझ्यावर प्रचंड दबाव आला होता, इतका दबाव आला होता की मी हतबल झालो. त्यांनी डिक्लेअर करावं, त्यांनी कशाला एकटे बळी जायचं. स्टँडिंगला पण उपस्थित नव्हते ते. जैन साहेबांनी एकट्याने केलेलं नाहीये, तर भाजपचा पण त्यामध्ये हात आहे असं जैन साहेबांनी बोललं पाहिजे ना. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? असं आम्हाला वाटतंय. जर तुम्ही म्हणताय फक्त भाजपच्या नगरसेवक 100% ना. अर्थात. त्याचे सिद्धार्थ आता मग इतर पक्षीय नगरसेवक फक्त सांगा काय? हो, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्याच सह्या आहेत. आमच्या एकही नगरसेवकाची सही त्याच्यावर नाही. आणि 52 कोटी रुपयाची जी तरतूद वर्ग झालेली आहे ही त्यांच्याच वार्डात काम झालेल्या ठेकेदारांच्या साठी झालेली आहे. उलट पक्षी आमचे 16 नंबरचे नगरसेवक जे आहेत, 16 नंबरच्या वॉर्डचे जे नगरसेवक आहेत, त्या नगरसेवकांच्या वॉर्डमधनं तरतूद घट झालेली आहे आमच्या शिवसेनेच्या. भाऊसाहेबांचं ते म्हणणं नाहीये का? आहे ना, आहे ना. आहे. मला वाटतं तुम्ही निघाले तर नाही, नाही. क्रीडा समितीची बैठक चालू आहे भाऊसाहेबांची. मला वाटलं की नाही, नाही. मी क्रीडा मीटिंग करून मी आलो मिळाला आणि मी प्रेस काल क्रीडा समितीची बैठक चालू आहे म्हणून त्यांनी 5 सांगितलं आणि माझ्याकडनं आधी 4चा निरोप. नाही नाही नाही, ते म्हणाले ना. नाही नाही, भाऊसाहेब विरोधी पक्ष नेता आहेत. ताई, हे बिल काढले, खरोखर हे कामं झाले माहितीये, अजून मला कोणाची फोन करायची ताकद नाही एवढी शहरामध्ये. हा ताई, काय हे जे बिल काढलेत हे खरोखर कामं झालेत काय काय माहिती? नाही नाही, अजून त्या खोलात आम्ही गेलो नाही. एक तर हा प्रश्नच वेगळा आहे. हा प्रश्नच वेगळा आहे की तरतूद वर्गीकरण वाटघाटाचा प्रश्न आहे. ती कामं झाली का नाही त्याच्यात अजून आम्ही डीपमध्ये नाही गेलेलो. तशी गरज वाटली तर ती पण चौकशी आम्ही करू. कारण त्यामध्ये जे डांबरीकरण दाखवलंय की काय डांबरीकरण, त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात बिले काढले गेले. तर हे खोलात जाऊन तुम्ही काम खरंच केलेत का, बघणार आहेत का? आम्ही आता ह्याच्या खोलात जाऊ, म्हणजे ती कामं झाली आहेत का, किंवा त्याच्यामध्ये रिंग झाली आहे का, किंवा त्याच्या कामाचा दर्जा आहे का व्यवस्थित, त्याच्या खोलात आम्ही जाऊ. ठेकेदारासाठी पैसे ओळखत का? नाही, बरेच आहेत ना ठेकेदार. बरंच प्रमाण दिसते.
एकच काय नाव आहे वर? बघा ना check करून. एक ठेकेदार जास्त काम आहे. मी नावं जाणून घेतली का असं त्यांना विचारलं. नाही ना, आता ह्याच्यामध्ये आत्ता आम्ही फक्त आमची लोक नाही आहेत हा आमचा मूळ मुद्दा आहे ज्याच्यामधनं. कारण यांनी काय केलं, सरसकट सब घोडे 12% असं करण्याचा प्रयत्न केला. असं काय आहे आमच्या की भाजपच्या नेत्यांच्या जवळचे ठेकेदार आहेत, अर्थात. नात्यातले आहेत, कुटुंबातले आहेत, असं काय आहे का त्याच्यात? तुम्ही जाणून माहिती घेतली? हे बघा, ह्याच्यामध्ये निश्चितपणे हे जे झालेलं आहे ते नगरसेवकांकडनं बाहेर बसलेल्या व्यक्तींनीच करून घेतलेलं आहे. हा एक मुद्दा आहे. ठेकेदारांना बिलं मिळाल्यानंतर बिलं मिळताना काय होतं हे सर्वश्रुत आहे. म्हणजे न मिळणारे पैसे जर मिळत असतील तर त्याच्यामध्ये ठेकेदारांच्याकडनं काही अपेक्षा केल्या असतील त्या पूर्ण झाल्या असतील. ह्या पण ठेकेदार नेत्यांच्या घरातले आहेत का किंवा नातेवाईक आहेत का? हे जवळचेच लोक, आहेत. जवळचेच आहेत हे ठेकेदार, हे जवळचेच आहेत. कारण त्याच्यासाठीच एवढं मोठं कांड रचलं गेलेलं आहे. ह्याच्यात जवळचे आहेत काही नावं मुद्दा कळवली? ऐका, ह्याच्यात मुद्दा महत्वाचा हा आहे की स्थायी समितीचे अध्यक्ष आणि महापौर यांच्या हक्कावरती गदा का आणली गेली. मग ह्या नगरसेवकांच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी बाहेरून कामं करून घेतली, ज्या ही चौकशी व्हावी, हीच तर आमचं म्हणणं आहे. त्यांच्या वरिष्ठांकडनं झालंय ना ह्या गोष्टी, मग ही चौकशी व्हावी ह्याची. या दोघांच्या कुठल्या हक्कावरती गदा आलेली होती? समित्या कशाला केल्या आहेत आणि जनरल बॉडी कशाला केली आहे? हा हक्क नाही आहे का त्यांचा? बाकीचा तर तुम्ही काही बोला हो, पण हा तर हक्क आहे ना, समितीचाच हक्क आहे ना. नाहीतर मग सगळे बाहेरनच समित्या चालल्या पाहिजेत ना. आता तुम्ही सांगा, 31 तारखेला फ्लोट झालेली बिलं 2-3 तारखेला समजा ते तिकडं दाखवले असतील बँकेमध्ये, रिफ्लेक्ट झाले असतील, 2-3 दिवस सुट्टे असतात. आज तारीख 9 तारीख आहे, आज 10 तारीख आहे. आता त्या ठेकेदारांनी जर ते तिथं बिल ठेवलं असेल तर ते थांबवलं गेलं असेल. कदाचित त्यांनी त्याला सुद्धा, तो ठेकेदार काय 100% हे नाही, त्याला पण पेमेंट दुसऱ्या डांबरवाला, सिमेंटवाला काय त्याची पेमेंट त्यांनी चेक सोडलेले असेल. ऑनलाईन सिस्टीम आहे सगळी. मग त्या म्हणण्याला मला नाही वाटत तेवढं तथ्य. एकंदरीत जैन यांची कारकिर्दी जर पाहिली तर आता ते अँटी करप्शन मध्ये पण त्यांना काहीतरी अटक झाल्याचं बोललं जातं. आणि आता त्यांनी सांगितलं की बिलं थांबवली आणि आयुक्तांनी डोळे दाखवून विश्वास ठेवला. तर वाटतं तुम्हाला जी आता समिती नेमली आहे त्या समितीच्या अंडर निपक्षपातीपणे ही सगळी कारवाई होईल का परत येईल? समिती अनावधानाने झालं, नजर चुकीने झालं, असं काही अहवाल येईल अशी शक्यता आहे? मी आता जैन साहेबांचे पण स्टेटमेंट वाचलेत, जे तुमच्याच माध्यमातून जे वाचलेत. त्याच्यात त्यांनी सांगितलं की माझ्याकडे उपसूचना आल्या आणि मी बिलं दिली, असं ते स्वतः ठामपणे सांगतात. एक ही ती बाजू आहे. दुसरी बाजू अशी की बिलं थांबवली, बिलं गेली. बिलं ही महानगरपालिकेच्याच कामाची आहेत. बिलं जी ह्या वर्षात जाणं अपेक्षित होतं, मग ती शेवटच्या मिनिटाला का गेली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ती गेली तर ती चुकीच्या पद्धतीने का गेली, ही सिस्टीम काय आहे, म्हणजे ही प्रशासन काळात चालत आलेली सिस्टीम त्यांनी यावर्षी फॉलो केली आहे. मग त्यांचं म्हणणं असेल की बजेट आम्ही बनवलं होतं, हे आमचं बजेट होतं प्रशासनाचं मागचं, म्हणून त्याचा एंड पण त्यांनीच केला का काय, असा प्रश्न माझा पण आहे. आयुक्त साहेब निकाल लावतील योग्य असं वाटतं? आयुक्त साहेब सुद्धा नवीन आहेत त्यांच्या कारकिर्दीत आणि झालं ना? त्यांच्या कारकिर्दीत झालं, पण आत्ताच्या काळामध्ये ही जी समिती लावली आहे त्यांच्याकडनं मला जास्त काही अपेक्षा वाटत नाहीत. ही समिती बाहेरच्या माणसांची असावी जर खरंच निकाल घ्यायचा असेल. तर समिती लावण्याचे प्रकार कसं असतात, थंड करून खा, याच्यासाठी समिती असतात ना आता ऑलमोस्ट. त्यांच्या अधिकारीचे हातीरात वन आणि ते सगळे याच्यामध्ये न्यायिक माणूस कोणी असावा माझी हो माझी न्यायमूर्ती असायला पाहिजे. मागणी करणार का आपण? हो हो, मागणी आहेच ना आमची. पोलीस डिपार्टमेंटचं नाही, डिपार्टमेंटचं नाही बघा, हे आर्थिक गुन्हा आहे हा. म्हणजे गुन्हा पण म्हणावा कसा त्याला की फक्त नियम डावले, महापालिकेच्या हक्कांवरती गदा आलेली आहे. त्यामुळे त्याच्यातलं ज्याला कळतं, आता जे लोक नेमली आहेत त्यांना त्याच्यातलं किती कळतं हे मला माहिती नाही. आता ती मागणी आहे आमची. फक्त झालं की याच्या आधी पण असं काय व्हायचं? असं समजा ना, याच्या अगोदर पण तिथं कसं होतं, हम करे सो कायदा. आणि त्या गोष्टीला मला जिथं जेव्हा जेव्हा वाटलं मी त्यावेळेला तिथं विरोध केलेला आहे. आणि मी मागच्या वेळेला सभागृहातून म्हणलं मला आता मोकळं वाटतं, बरं वाटतंय. भाजपमध्ये परिस्थिती अशी आहे की त्यांचे वरिष्ठ नेते जे सांगतील तेच खालच्यांनी फॉलो करायचं, विचारायचं नाही. आता हे नगरसेवकांची नावं पाहता कुणी
कुठले वरिष्ठ असतील ते ज्यांनी सांगितलं हे सह्या करायला हे वगैरे? बघा, आता याच्यात आमदार म्हणजे महापौराचा काही संबंध नाहीये, ह्याच्यात स्टँडिंग चेअरमनचा काही संबंध नाही. स्टँडिंग चेअरमनने आम्हाला परवा दिवशी स्टँडिंगच्या वेळेला असा विषय सांगितला, पण त्याच्या अगोदर मला असा विषय कळला होता की म्हणजे 52 कोटीचा विषय चेअरमनने सांगितला, पण त्याच्या अगोदर असा विषय कळला होता की 31 मार्च पर्यंत टोटल 96 कोटीची बिलं काढली गेली. ह्याच्यात अजून वरती बोर्ड बंगाल आहे. अजून आम्ही काय डीप मध्ये गेलो नाही. कोणत्या हे जे नगरसेवकांची नावं बघा मला सगळं माहित आहे, हा. तर कुठल्या वरिष्ठांनी सांगितलं असं विचारलं तुम्हाला? अनुभव आता बघा, आहे भाजपचा? एक मिनिट ऐका, ते- तीन मतदारसंघ आहे, पिंपरी, भोसरी, चिंचवड. पिंपरीमध्ये तर आमच्या पक्षाचा आमदार आहे राष्ट्रवादीचे, चिंचवड आणि भोसरी. त्यात जर बघितलं गेलं तर ही बिलं आहे ना मॅक्झिमम भोसरी मतदारसंघातली 80-85% काय आहेत ती. आणि तुम्ही मग जो प्रश्न केला आमदारांचे नातेवाईक असतील, वरिष्ठ नेत्यांचे नातेवाईक असतील, ते सर्व सुरूच आहे. सगळ्यांना माहिती आहे कोण कोणाचं नातेवाईक आहे, कोण कोणाचे ठेकेदारीमध्ये लागे बांधे आहेत किंवा कशात आहेत. बॉस संस्कृती चालू आहे का अजून? बॉस संस्कृती चालू काही त्याच्यामध्ये एक असा प्रकार घडलेला आहे 24 तारखेला फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये नाही बॉस संस्कृती नाही, आता सर श्री संस्कृती चालू आहे. काढलेला आहे तो. पण डॅशबोर्ड बंद असताना पेमेंट हे करायचं असताना फक्त जैनी 5 मिनिटासाठी डॅशबोर्ड चालू करून मोहनलाल मंत्र आणि कंस्ट्रक्शन जे त्यांना 50 लाखापेक्षा जास्त बिल. कधीचा विषय? मला म्हणजे फेब्रुवारीचा आहे 24 फेब्रुवारी. तुम्ही माहिती द्या ना, आम्ही त्याची माहिती काढू. कारण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही नाही, आता आमच्याकडे कसं- असेल असं नाही, आमच्या- माहिती हे नाही. घेतली. आणि आता दुसरी गोष्ट अशी आहे ते की तुम्ही मांडावं असं. हो हो हो. नाही 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 नाही, ते मथराणी वगैरे तो विषय आहे. आता विषय काय आहे आपल्याला, हे 52 कोटी हे जे गेलेत हे चुकीच्या पद्धतीने गेले. हे स्टँडिंगला विषय आला पाहिजे होता किंवा सभागृहात विषय जीबी लावला पाहिजे होता. आता 31-31 यांनी हे सगळे उद्योग केले, मग ह्याच्यात कोण कोण सहभागी आहे? त्यानंतर 30-31ला ही जी बिलं वाटप झाली, त्याच्यानंतर जो काय मलिदा आला तो कुणाकडे गेला, कसा गेला, कुणी घेतला, ह्याची खात्यामार्फत चौकशी आली पाहिजे. महापालिकेचे अधिकारी इथं म्हणजे उंदराला मारणारी साक्षी जी मगाशी ताई म्हणली त्या पद्धतीने नाही. दूध का दूध पाणी का पाणी करायचं जर असेल आणि भारतीय जनता पार्टी जी सांगते ना खाऊंगा ना खाणे दूंगा, हा सगळ्यात भ्रष्टाचारी पक्ष असल्यावर काय. आणि ही महापालिका जर रस्ता तळाला गेली आहे, 17च्या अगोदरची महापालिका आणि 17 नंतरची महापालिका, आज आपण 4-1 हजार कोटी रुपये दे नाही, 4-4.5 हजार कोटी रुपये पेएबल, ह्याच्या अगोदर आपल्याकडे ठेवी होत्या सगळ्यात महत्वाचं. आणि 30-31ला जे हे सगळं झालं त्याच्यानंतर तुम्ही पत्रकारांच्या मार्फत आणि सगळ्यात महत्वाचं जे अकाउंट ऑफिस आहे त्याचे सगळे CCTV चेक करा, तिथं रात्री दारू मटणची पार्टी झाली का नाही. एवढ्यापर्यंत म्हणजे काय महापालिका आहे का हॉटेल आहे? ठीक आहे, चला बाबा जेवण आणलं, डाबा आणला, मटण आणलं, खाल्लं, तिथपर्यंत ठीक आहे. पुढचं काय? पार्टी कधी झाली? 31ला. डिसेंबर अकाउंट डिपार्टमेंटला हो. कुठं झाली? कुठं झाली नेमकी? काय कुठं झाली? कुठं झाली नेमकी काय? दाखवणारे व्हिडिओ दाखवले आपल्याला, पण ती आपल्याला पण दिली नाही. मी काय म्हणतो, तिथे आहेत ना CCTV. ते कागद देते, एक देत नाही. बरं मी काय म्हणतो, चला एकच मिनिट आहे का, तिथला CCTV नाही दिला, बाहेरचे बाहेर पडताना लोक आहेत, ते अंताने नाही दिसणार ना बाहेरच्या. जाताना दिसतील. चेअरमन म्हणतात की फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे जैनवर. त्यांच्या पक्षाचे पक्ष नेते असं सांगतात की वेगळं काय केलं, चूक काय केली, गैर काय केलं. ज्या ठेकेदारांनी कामं केले हा, त्यांचे पैसे द्यायलाच पाहिजेत, गैर काय केलंय असं पाठलाग देण्याची पद्धत चुकीची आहे. हा. गैर काय केलं नाही, देण्याची पद्धत चुकीची आहे. त्यांनी कामं केलीत ना बाय प्रोसिजर ज्या पद्धतीने यायला पाहिजे त्या पद्धतीने न येता नगरसेवक परस्पर उपसूचना घेतल्यात ज्या रेकॉर्डवरती कुठंच नाहीत. आणि त्या उपसूचना आल्या म्हणून जैन साहेब म्हणतात की मी पैसे डिस्बर्समेंट केले, वाढ घट केली. नाही, हे तुम्ही म्हणताय बरोबर आहे. ऐका, मी नाही म्हणत. एकाच पक्षाचे दोन लोक दोन एक बाजू विरुद्ध- तो त्यांना प्रश्न, एक मिनिट ऐका, तो प्रश्न त्यांना विचारा ना. याच्यावर मत आहे असं मला. मी काय म्हणतो, तो प्रश्न त्यांना विचारा की त्यांच्यात 2 मत आहेत, म्हणजे त्यांच्यात काय फाळणी झाली का, चिंचवड वेगळं भोसरी वेगळं,
ते तुम्ही त्यांना विचारा ना. तिसऱ्या मजल्यावरच्या कुणाचा हात असेल का त्या कशात? तिसऱ्या मजल्यावरचे या आपल्या पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरच्या कुणाचा हात असेल का त्या आता राजकीय मजला आहे तिसरा. ह्या तिसऱ्या मजल्यावरचा इथं बहुतेक मला असं वाटत नाही इथं असेल, हात इथं वरच असतो. सगळ्यांचे स्विच पण साहेब या असतात. महापालिका भवनाच्या बाहेरचा नक्की असेल. भाऊ तुमच्या बोलण्यात असं दिसतं की म्हणजे या मजल्यावरला किंवा जसे म्हणजे भारतीय जनता अहो, महापौर चालतच नाही कोणाचं. एक मिनिट, यामध्ये सरळ सरळ जे आमदार आहेत शहरातले त्यांचा इनडायरेक्टली हात आहे असं म्हणायचं तुम्हाला? हा रिंग मास्टर कोण येत आता? ताई पण जे नगरसेवकांनी माझा परत मुद्दा रिपीट आहे तो की जर हा गुन्हा आहे तर त्याच्यामध्ये सहभागी सगळेच आहेत. ज्यांनी सह्या केल्या, ठेकेदार ज्यांनी सह्या घेतल्या, त्यांना कुणी करायला लावल्या. जैन तर सगळ्यांच्या घरी नाही फिरले सह्या घ्यायला. कोणीतरी केला. तुम्ही चांगलं बोललात आता, म्हणजे मुद्द्यावरती लीड दिलं तुम्ही. रिंग मास्टर महेश लांडगे, शंकर जगताप आहेत, बरोबर? असू शकतात. असू शकतात का आहेत? अहो एक मिनिट का, इथं जे 128 नगरसेवक आहेत ना, आम्ही तर आमच्या पक्षाचा निर्णय घेऊ शकतो, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही इथं भ्रष्टाचार करायला आलो नाही. जे आलेत किंवा ज्यांच्या वरदस्तमुळे निवडून आलेले आणि त्यांच्या ऐकल्याशिवाय त्यांना पर्याय नाहीये, ते बिचारे काय करणार? सही करतं कर, उठ तर उठ, बस तर बस. ताई हे जे सह्या करणारे जे नगरसेवक आहेत ते म्हणतात की आम्हाला त्या सह्या कोणी केल्यास माहितीच नाहीये. नाही नकली सह्या जर असतील ना, तुम्ही मस्टर आहे इथं महापालिकेमध्ये, ते पण तपासू शकता. नकली जर असतील तर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखलच व्हायला पाहिजे. हा क्राईम आहे. नगरसेवकांची सही नकली करायची वाढ घटला म्हणजे काय सोपं काम आहे का? यालाच धरून मी म्हणलो होतो समितीमध्ये एक डिपार्टमेंटचा माणूस असला पाहिजे, तेव्हा तो होल्ड राहील, चौकशी निष्पक्ष होईल. नाही ते तर आम्ही सांगितले की महापालिकेतल्या अधिकाऱ्यांकडनं चौकशी समिती नेमून तसा काय फारसा उपयोग होईल. काय मेन काय ते म्हटले होते ना त्या दिवशी सर्व पक्षीयांचे आहे. हा ते म्हणाले सर्व, आणि राष्ट्रवादी हो ते केली का त्यांनी? तसं नाही म्हणाले ते की सगळ्याच पक्षांच्या नगरसेवकांच्या सह्या. त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये हा कागद मी तर बघितली नाही. होते, होते. त्यांनी म्हणताना पत्रकार परिषदेवर होते. हा पण त्यांनी तुम्हाला नावं नव्हती दिली ना खालची. नावं ते त्यांच्या हातात असताना होती, आम्हाला देताना काढून. हा मग त्यांनी दिली नाहीत. पण आता त्यांचा तो प्रयत्न असेल की आता त्यांनी ते सगळं भांड फोडलेले आणि मग त्यांच्याच भांड्यातलं माल सामान खाली पडले. आता ते भांड ते पडलं तुम्हाला पण सोबत घेत होते का? कशाला? ते तर मी सांगते ना की सगळ्यांकडनं, म्हणजे मी वर्तमानपत्रात पण बातम्या वाचल्या की सर्वपक्षीय नगरसेवक याच्यामध्ये होते किंवा तसं म्हणले पण जायचे. पक्षनेते म्हणाले, सगळेच म्हणाले सर्वपक्षीय. मग आम्हाला खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बारा ना, हे कशाला आम्हाला बालंड? हा मग काय म्हणायचं? मग केला पाहिजे का? नाही म्हण आहे ती, म्हण आहे. म्हणजे काही संबंध नसताना तुम्ही म्हणजे काय म्हणजे तो खाया नाही. माजी नगरसेवक मारुती बापकरांनी आता आहे ना एक पत्र दिलंय आयुक्तांना, पोलीस आयुक्तांना की गुन्हा दाखल करावा. ते आपल्या पक्षाचे पण सदस्य आहेत, त्यांनी आता पत्र दिलंय. मग मी काय म्हणते, मग गुन्हा दाखल म्हणजे जर त्याच्यामध्ये ते लोक असतील तर गुन्हा दाखल, खोट्या सहाय्या असतील तर गुन्हा दाखल व्हायला दाखल पाहिजे. आहे ना, आयुक्तांनी आमची केला पण ती पाहिजे की मागणी आहे. असं झालेलं आहे, याची खात्रीने चौकशी करा. आयुक्त माननीय महापालिकेच्या आयुक्तांचं म्हणणं आहे, म्हणजे असलं पाहिजे. जैन साहेबांना ते कोण आहेत, त्यांनी कठड्यात उभं केलंय ना, तर माझं तेच म्हणणे ना, चोर जेव्हा चोरीचा माल विकायला जातो, घेणारा आरोपी आहेच, पण मग तो चोरी करून तिथं जाणारा तो नाहीये का आरोपी? खाली तर जर चौकशी तर तुम्हाला जर वाटलं नाही असं काय हालचाली होत्या, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वरिष्ठ लेवलला तुम्ही मागणी करणार का चौकशी? आता यांनी जी चौकशी म्हणले, मग आयुक्तांवरती आमचा आता विश्वास आहे पूर्ण. नवीन आयुक्त आहेत, त्यांनी ह्याच्यामध्ये म्हणजे मी चेअरमनचं सुद्धा अभिनंदन करेल की ते स्वतः तिथं हे असताना त्यांनी या विषयामध्ये हात घातला आणि तिथपर्यंत मागणी केलेली आहे. महापौरांना तर काहीच माहिती नाही. म्हणजे महापौरांच्या हक्कावरती गदा. मग कोण आणू इच्छितं, कोण महापौरांना इनव्हॅलिड करण्याचा प्रयत्न करतंय, चेअरमनला म्हणजे महत्त्व देण्याचा प्रयत्न, त्यांचं हे अधोरेखित जे होतंय महत्त्व ते कोण कमी करण्याचा प्रयत्न करत्या, हा महत्त्वाचा विषय. जैन साहेब ज्या दिवशी जॉईन झाले त्या दिवसापासून आतापर्यंत चौकशी नाव आता आमच्या पुढे 52 कोटीचा विषय आलेला आहे. चौकशी तर 4 वर्षाची प्रशासकीय काळातली तर आम्ही तशी पण सगळ्या कामाची मागितली. तर शेवटी सगळी चौकशी त्यांच्याजवळ येऊनच थांबणार आहे, कारण पैसे तिथूनच गेलेले आहेत.
तुम्ही आणि संदीप भाऊनी महापालिकेच्या सभेमध्ये मागणी केली होती श्वेतपत्रिका काढायची, पण त्याच्यावर पुढे काय महापौरांनी केलं नाही. नाही महापौर म्हणतात काढायची, पण त्यांना कुणीतरी थांबवत असेल. कारण जेव्हा 4 वर्षाचा कार्यकाळ झाला त्यावेळेस नगरसेवक तर नव्हते, पण बाकीची मंडळी तर होती ना. मग त्याच्यामध्ये त्यांचं पण मी म्हणले की सीसीटीव्ही कॅमेरे बघा, कोण इथं येत होतं, कोण कामं करून घेत होतं, किंवा हे कुणाच्या घरी जात होते, शेखर सिंग ऑटो क्लस्टरला कोण कोण येत होतं, हिल्टन, हा कोण कोण, डबल ट्री का, स्टँडअपला कुठं स्टँडअप सगळ्या शहरातले सीसीटीव्ही 5 स्टारचे तपासण्याची गरज आहे. हा सर, मेन काय आहे, आपण 24 तारखेला बजेट लॉक केलं होतं. बजेट लॉक केल्यानंतर सॉफ्टवेअरने ते एक्सेप्ट कसं केलं, सॅपने एक्सेप्ट कसं केलं, हे सर्वात एरर आहेत का याच्यामध्ये एक आपल्याला तपासावं लागणार आहे. लूपहोल्स असणार आहे. सॅप वरती तर खूप मोठं ऑब्जेक्शन आहे. कारण 121 कोटी रुपये खर्च करून सॅप आणलेले, आणि त्या सॅप मधला आता तरी आता जे सॅप वापरतो ना आपण ते आउटडेटेड सॅप आहे. नवीन नाही, ते पण आउटडेटेड आहे. कारण आता जे पाहिजे ना त्या सॅबमध्ये आहेत ना, त्या 2 ज्या महिला आहेत कर्मचारी, जे 2 कर्मचारी त्यांनी ऍक्सेप्ट केलंय, आणि जे खालची लोक आहेत अकाउंट सेक्शनची 3-4 जण, ती नावं पण आता उघडकी झालेली आहेत. त्या लोकांनी हे सगळं गोडबंगाल आणि जैन या अशा 7-8 लोकांनी मिळून खालच्या डिपार्टमेंटनी ऍक्सेप्ट करून लोकांचे पैसे ट्रान्सफर केले, वाढ घट केलेली आहेत. आणि हा खूप मोठा तसा विषय आहे, आणि ह्याच्यात खोलापर्यंत प्रॉपर आपण सगळ्यांनी जाऊ. आणि फक्त आम्ही आता ही प्रेस कॉन्फरन्स का घेतली, ना शिवसेनेचा ह्याच्यामध्ये कोण सहभागी आहे, ना राष्ट्रवादीचा कोण सहभागी आहे.